कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः शब्दरत्नौघप्रक्षालित सकलभूतकलङ्कं मुनिविरूपासीतीर्था सरस्वती ऋतुमृतं अज्ञानतिमिरान्ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परमपराचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसम्बन्धकं भवेज्जीवमना प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री करुणामयदीपकनामधेयम् अस्य मूलग्रन्थकर्तारं श्री सर्वज्ञदेवा स्तुतिग्रन्थकर्तारं श्री गणधरदेवा प्रतिगणधरदेवा तेषां वचोनुसारमासाद्यं नेमिचन्द्र आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारं सावधानतया शृण्वन्तु। मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो मुनि मङ्गलं कुन्दकुन्दाब्जो सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तुमितरक्षं करुणामयोदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातार्थं। पंच परमेश्वरी भगवान की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की आचार्य श्री नेमिचंद्र जी सिद्धांत चक्रवर्ती महामुनिराज की चरित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत श्रोमणी आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांतमूर्ति वत्सल रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की 3.9 करोड़ महामुनिराज की औक्षणिकचे 2 औक्षणिक संयुक्त 4 ते 11 गुणस्थान आणि औक्षणिक चारित्र 11 गुणस्थान। शायिक भावाचे 9 भेद। शायिक ज्ञान 13-14 गुणस्थान। शायिक दर्शन 13-14 गुणस्थान। शायिक चारित्र 12 ते 14 गुणस्थान। शायिक संयुक्त 4 ते 14 गुणस्थान आणि शायिक दान लाभ भोग उपभोगनी वीर्य या 5 लब्धी शायिकाच्या 13 आणि 14 गुणस्थान। इथपर्यंत आपण कालचं विजन बघितलं होतं। आज शायोक्षमी भावाचे 4 भेद आहेत ते आपल्याला बघायचे। एवढ्यासाठी शायोक्षमी भाव बघायचे की वर्तमानमध्ये आपल्याकडे ते हेच आहे। वर्तमानमध्ये आपल्याकडे जे आहे त्याची चर्चा आता होणार। आता तुम्ही शाही समजावून घेण्यापुरतं ठीक आहे, औक्षणिक समजावून घेण्यासाठी ठीक आहे, पण शाहीक आणि औक्षणिकचा कुठलाही अनुभव आभास वर्तमानमध्ये तुम्हाला मला कुणाला होणार नाही। मग आता आमच्याकडे काय तर क्षयोक्षणिक एक आहे। मग त्या क्षयोक्षणिक मध्ये आपण हे समजावून घेताना वास्तविक आपल्या स्वतःच्या जीवनातील किंवा हे जगात जे दिसतंय त्याचा अनुभव घ्यायचा। मग आपल्याकडे काय ते पण समजून घ्यायचं आणि इतरांच्याकडे काय अन्य जीवन जगत ते समजून घ्यायचं। मग मी असं का करतो आणि ते कसं का करतात ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला काय करून घेतल्या पाहिजे, समजावून घेतल्या पाहिजे। शायोक्षमी कशाला म्हणायचं पहिला समजून घ्या। कर्माच्या ज्या प्रकृती जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकारचे कर्म म्हणजे विभाजन केलं। घाती कर्मामध्ये एक देशघाती आणि एक सर्वघाती। देशघाती म्हणजे अणुजीवी जीवांचे जे गुण असतात
अणुजीवी म्हणजे जे कायम जीवाबरोबर असणार आहे त्यांचा घात करतं त्याला घाती कर्म म्हणतात आणि त्याचा घात करत नाही त्याला अघाती कर्म म्हणतात। मग अणुजीवी गुणजीव कोणते गुण कोणते तर दर्शन शाहीक म्हणजे दर्शन शाहीक ज्ञान सुख आणि वीर्य। मग या चारींचा घात करणारं दर्शनावर कर्म ज्ञानावर कर्म मोहनी कर्म आणि अंतराय कर्म ह्याला घाती कर्म म्हणायचं। ह्याच्यात परत दोन स्पर्धक तयार केले। ह्याच्यात किती स्पर्धक केले दोन स्पर्धक कोणते एक आहे ते सर्वघाती स्पर्धक एक कुठलं सर्वघाती आणि एक आहे ते देशघाती स्पर्धक। सर्वघाती आणि देशघाती म्हणजे काय आमच्या न्यायाधीश मॅडमांच्या अपेक्षेनं हाफ मर्डर आणि फुल मर्डर म्हणजे आत्म्याच्या त्या गुणांचा जे पूर्णपणे घात करतं त्याला काय म्हणायचं सर्वघाती स्पर्धक आणि जे काही प्रमाणात घात करतं काही प्रमाणात ठेवतं त्याला काय म्हणायचं देश। शब्दातच सगळा आपण फक्त त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। देश म्हणजे एक भाग सर्व म्हणजे सर्व। या देशघाती स्पर्धकांचा जर उपयोग थोडं दुर्योधनाने केला असता म्हणजे थोडं ज्ञान सगळं मी घेतो तरी पण महाभारत घडलं पण तो सर्वघाती गट त्या पांडवांचा या हस्तिनापुरावर काय संबंध नाही नकातली माती सुद्धा देणार नाही ठीक आहे महाभारत चालू झालं। तर असं सर्व म्हणजे सगळंच आणि देश म्हणजे थोड्या प्रमाणात जे आत्म्याच्या गुणांचा घात करतात त्याला देशघाती आणि सर्वघाती असे दोन पडले। मग आपल्या सर्वघाती घाती कर्म किती आहे 47 आहे। किती आहे प्रकृती 47 आहे। त्या 47 मध्ये देशघाती किती 21 कसे देशघाती 26 आणि सर्वघाती 21 असं 26 आणि 21 म्हणून किती झाले 47 झाले। आता पहिल्यांदा जोपर्यंत या 47 पैकी देशघाती कुठलं आणि सर्वघाती कुठलं हा विशेष तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत शायोक्षमिक हे करणं औक्षमिक समजणं लय सोपं आहे। शाहीक समजणं फार सोपं आहे समजायसाठी प्राप्त करायला लय अवघड आहे आणि शायोक्षमिक प्राप्त करायचं सोपं आहे पण समजायला लय अवघड आहे आणि ते आपल्याकडे आहे। मग पहिलं क्रम कुठलं आहे ज्ञानावरण। मग ज्ञानावरणाच्या प्रकृती किती 5 त्या 5 प्रकृतीपैकी एक प्रकृती सर्वघाती तुमच्याकडे पाहिजे एवढी किंवा मोठं इकडे सर्वघाती घ्या इकडे देशघाती घ्या कसं तर करा लक्षात घ्या पाहिजे। एकच प्रकृती सर्वघाती 4 प्रकृती देशघाती का मतिज्ञान थोडं आहे थोडं नाही म्हणता येते श्रुतज्ञान थोडं आहे थोडं नाही म्हणता येते आपल्या सगळ्यांच्याकडूनच यायचं सगळ्यांना समान ज्ञान आहे का आता आपल्याला तुम्हाला आम्हाला कुठलं ज्ञान सगळ्यांना मती आणि श्रुतज्ञान सगळ्यांना समान आहे का पण केवळ ज्ञान सगळ्या जीवांना समान आहे। मती श्रुत भौती आणि मनप्रज्ञान कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाला म्हणजे ज्यांच्या योग्यतेवर असतं पण असं कधी ऐकलं काय जरा केवळ ज्ञान झालं जरा नाही असं कधी आहे झालं तर पूर्ण होणार नसेल तर पूर्ण नसणार म्हणजे केवळ ज्ञान गुणाचा पूर्णपणे घात करणारी कुठली प्रकृती आहे केवळ ज्ञानावरण म्हणून ती काय सर्व घाती आणि बाकीच्या 4 देशघाती। ज्ञानावरणामध्ये एक देशघाती एक सर्वघाती आणि 4 देशघाती झालं। पुढे जाऊया हे तर लक्षात आलं
आता दुसरं कर्म कुठलं? दर्शनावरण. प्रकृती किती आहे? 9. चक्षु दर्शनावरण, अचक्षु दर्शनावरण, अवधी दर्शनावरण, केवळ दर्शनावरण, निद्रा, निद्रा निद्रा, प्रचला, प्रचला प्रचला, हे सगळे. याच्यामध्ये दर्शनावरण मध्ये चक्षु दर्शन, अचक्षु दर्शनावरण, चक्षु दर्शनावरण आणि अवधी दर्शनावरण या 3 प्रकृती देश घाते. या 3 प्रकृती कुठले? देश घाते. राहिलेल्या सर्व 6 प्रकृती सर्व घाते. तुम्ही म्हणणार निद्रा, निद्रा निद्रा, प्रचला, प्रचला प्रचला, स्त्यांगती ह्या सुद्धा सर्व घाती का घेतल्या? बघा, थोडी झोप आणि जास्त झोपचा फरक नाही. ज्यावेळी आम्ही झोपतो आमच्या कर्माचा तर ज्ञानाचा जो उपयोग चालू आहे, पण आपल्याला त्यातलं काय कळत असतं का? म्हणून सावधानतेची झोप निद्रा, असावधानतेची झोप निद्रा निद्रा. थोडं म्हणजे झोपेमध्ये निद्रा जर कितीही उठवण्याचा प्रयत्न केला तर परत उठणं आणि परत झोपणं, त्याला काय म्हणायचं? प्रचला. याला म्हणायचं निद्रा निद्रा. प्रचला आणि प्रचला प्रचला. प्रचला कशाला म्हणायचं? हे तोंडातनं लाळ गळणे, याला प्रचला. आणि प्रचला प्रचला कशाला म्हणायचं? झोपेत बडबडणे. आणि स्त्यांगती अशक्य कार्य सुद्धा त्या ठिकाणी सहजतेनं करणं. याचं एक उदाहरण दमोमध्ये म्हणजे आचार्य सांगितले होते. दमोमध्ये एक परिवार होता. त्यांच्या घराच्या पुढं अंगणात विहीर होती. विहीर आता 18, 19, 20 वर्षाचं पोरग. मध्ये काय वेळ रोज सकाळी उठल्यावर आई त्या मुलाचं अंथरूण वगैरे काढताना बघितलं तर अंथरूण वल्ल झालेलं असेल. आता बाबा लहान आहे, त्याची लघुशंका केलाय किंवा असं काय झालं, ठीक आहे. 20-21 वर्षाच्या पोरग्याचा तर ती शंका कसं घ्यायचं? असं सलग 10-15 दिवस झालं. मी एकदा नेमकं काय आहे बघायसाठी त्यांचे आई वडील जागे राहिले. आणि मग तो मुलगा काय करणार? रात्री 1-2 वाजता आपोआप उठणार, दरवाजाची कडी काढणार, बाहेर जाणार आणि ती विहीर आहे त्या विहिरीमध्ये आंघोळ करणार आणि परत येणार आणि झोपणार. ह्यातलं त्या मुलाला काहीच कळत नव्हतं. काय मी बघायला लागले, आई वडील 5 मिनिटं बघत बसल्या आणि एकदम आईच्या लक्षात आलं. बायका नको तिथं लगेच गोंगारा लागते. त्या आईच्या लक्षात आलेला पोहायलाच येत नाही आणि एकदम ओरडली. म्हणजे ओरडल्यावर त्याला काय झालं? झोपेत जाग आली आणि गटकळा करून दिला. जे अशक्य काम आहे ते सगळं काम सहजतेनं ह्या कर्माचे होते. म्हणजे आता जर या ठिकाणी कुणालाही तुम्हाला एक 10-15 किलोची जर वजन उचलून घेऊन जावं म्हटलं तुम्हाला शक्य नाही. पण ह्या कर्माच्या उदयात तुमच्या जवळ जर 50-60 किलोचं पोतं जरी असलं तर तुम्ही सहज उचलून घेऊन आपण जाऊ शकतो. असं अशक्य काम सहजतेने ज्या कर्माच्या उदयामध्ये होतं त्याला काय म्हणतात? ज्ञानवृद्धी कर्म असं म्हणतात. ते चांगल्या ठिकाणी पण येतंय आणि वाईट ठिकाणी पण येतंय. आमच्या अस्मिता दिदी सकाळी 5ला उठणार, 4ला घरात पहिला. आता काय मला माहित नाही आता काय पहिला 4 वाजता 4:30ला उठणं. त्यावेळी चांगल्या महाराजांचा प्रभाव होता, KRP महाराजांचा. त्यामुळं डोकीत नुसता धर्म 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 ते किंवा शांततेत जगत होते. आता हे डाग पडलेला चंद्र आहे, सारखं चिराचिरी काबाकावी. त्यामुळे आता दिवसभर एवढं वैतागायचं असतंय, रात्री पडल्याबरोबर झोप लागते. त्यामुळे काय झोपत करतोय आम्हाला कोणाला काय कळत. या सगळ्या उठायच्या
आदिनाथ मंदिराचं दर्शन पहिलं महावीर काय 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 नुसतं आदिनाथ आणि पार्श्वनाथ आदिनाथ मंदिराचं दर्शन कट्ट्यावर जायच्या पाया पडायच्या परत पार्श्वनाथ मंदिराच्या तिथं जायच्या पाया पडायच्या आणि परत झोपायच्या. याचा अर्थ काय आपल्या झोपताना शक्यतो आपल्या डोक्यात ज्या पद्धतीचे विचार असतात ज्या गोष्टीचे त्या गोष्टीच्या विचारामध्ये तो माणूस जर साधा दिन आणि जर अशोक कर्माचा असा जर उदय झाला तर मग त्याच्यात त्याच गोष्टी करण्याची प्रवृत्ती होत जाते. त्याला स्त्यान वृत्ती म्हणायचं. मग असे दर्शनावरच्या 9 पैकी 6 सर्वघाती झाले आणि 3 कुठले जातले देशघाती. आमच्या या जरा कर्माचा उदय प्रचला कर्माचा उदय जरा श्रीपाद वयाना कधी कधी तर रात्री होतोय. आमच्या खोलीतल्या पोरांना ते माहिती एकदमच कुठंतरी कधीतरी शाळू पेरायला जात्या एकदम कधी तर ऊस लावण करायला जात्या एकदम पाऊस पडला नाही याचं जरा टेन्शन कधी कधी तर येतंय आणि एकदमच चालू होते. मग जरा कोण जवळ असतंय त्याला मी खुरपतोय जरा नुसता डोकीवर नाही तर इथे खांद्यावर हात ठेवा जरा डोकीवर खांद्यावर हात ठेवलं की मग ते भूत आपला शांत होते. तर हे थोडक्यात होते त्याला प्रचला म्हणायचं. मग हे एकदम पळायला चालू केलं की म्हणायचं स्त्यान होते. ते जरा फक्त अमावस्या पौर्णिमेच्या वेळेला होते बाकीच्या तिथीला प्रचल्यावर थांबते. मग देशघाती किती आहे 3 ज्ञानावर 1 दर्शनावर कर्माचे देशघाती 3 आणि सर्वघाती 6. परत मोहनी कर्माच्या प्रकृती किती आहे 28. मग आता सर्वघाती स्पर्धक किती झाले 6 आणि 1 7 झाले आतापर्यंत आणि देशघाती 4 आणि 3 7 झाले. आता मोहनी कर्माचे टोटल प्रकृती किती आहे 28. तर त्या 28 पैकी दर्शन मोहनीचे 3 आहे. कुठले दर्शन मोहनीचे 3. या दर्शन मोहनीमध्ये मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व हे दोन्ही सर्वघाती. दोन्ही काय सर्वघाती आणि सम्यक प्रकृती हे कसे आहे देशघाती. लक्षात. आणि का सम्यक प्रकृती आता असं कोणाचं आहे का सांगा. जरा सम्यक मिथ्यात्व जरा नाही असलं तर मिथ्यात्वाचा उद्देश संपूर्णच असतो नसलं तर नसतो. पण सम्यकत्व कसं आहे प्रकृतीमध्ये मलिनता सम्यकत्वाची मलिनता आहे. प्रत्येकाच्या सम्यकत्वात थोडाफार बदल आहे म्हणून ती देशघाती आणि सम्यक मिथ्यात्व आणि मिथ्यात्व काय आहे सर्वघाती स्पर्धक आहे. आणि अनंतानुबंधी परत अप्रत्याख्यान प्रत्याख्यान संज्वलन आणि कर्म तर किती आहे पहिला बघायला कशा तर किती आहे पहिला बघायला गडबड भाळ अनंतानुबंधी अप्रत्याख्यान प्रत्याख्यान संज्वलन हे चारित्र मुनीचे 4 गुण 16 आणि हास्य रती परती शोक भय आणि जुगुप्सा हे 9 16 9 25 चारित्र मुनीचे प्रकृती. ह्यातलं अनंतानुबंधी अप्रत्याख्यान आणि प्रत्याख्यान हे 12 काय सर्वघाती स्पर्धक आणि राहिलेले 4 संजीवन क्रोध मान माया आणि लोभ हास्य रती परती शोक भय आणि जुगुप्सा हे 9 स्त्रीवेद पुरुषवेद आणि नपुंसकवेद हे 9 आणि ते 4 किती झाले 13 देशघाती आणि बाकीचे 12 सर्वघाती. आणि इकडचं एक याचं सम्यक प्रकृती म्हणजे 28 पैकी 14 सर्वघाती आणि 14
देशघाती. काय झालं चंदू शिरोटे सांगा. टोटल चारित्र मुनीची 16 कशा आणि 9 कशा. 16 9 किती 25. 25 पैकी अनंतानुबंधी 4, अप्रत्याख्यानावरून 4 आणि प्रत्याख्यानावरून 4, चारित्रिकम 12. ह्या 12 प्रकृती सर्वघाती. आणि संजीवन 4 आणि हास्यादी 9. 4 9 13. हे 13 वेळेला देशघाती. म्हणजे चारित्र मुनीमध्ये 13 देशघाती आहेत आणि 12 सर्वघाती. आणि देश दर्शन मुनीमधलं 2 सर्वघाती आणि 1 देशघाती. म्हणजे 13 देशघाती आहेत चारित्र मुनीचे. त्याच्यात एक सम्यक प्रकृती घेतला तर हे 14 सर्व देशघाती 14 झाले आणि ते 12 आणि दर्शन मुनीचे 2 14. म्हणजे 28 पैकी 14 सर्वघाती आणि 14 देशघाती. आलं लक्षात. हे 14 आणि राहिले उरले अंतराचे 5. ते नियमानं सर्व देशघातीच आहे. कारण सगळ्यांच्यात जरा कमी जास्तपणा दिसतो. म्हणजे आता मोजा ज्ञानावरणाचे 1 सर्वघाती, मोहनीचे दर्शनावरणाचे 6 किती झाले 7, मोहनीचे 14, 7 आणि 14 21 आणि परत 21 हे झाले. आणि देशघातीचे बाकीचे सगळे 26 आहेत ते देशघाती प्रकृती. हे दोन्ही आता समजून घेतलं. आता शायोपशमीचा जो संबंध आहे तो असा देशघाती सर्वघाती याच्याशी संबंधित आहे. आता इथं काय शायोपशमीची व्याख्या आहे. मलिन सम्यक हे सहजताना म्हणलो तो भाग वेगळा. परंतु आता घेऊन आले घेऊन आले एक ते लोक यायच्या अगोदर मला सांगा. म्हणजे मी इकडे जाणून बुजून जास्त करण्यात अर्थ नसते कुठलीही गोष्ट. काय सांगतो तुम्ही शायोपशमीचा विषय. शायोपशमी मध्ये व्याख्या काय बघा. वर्तमान मध्ये उदयाला येणाऱ्या सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. उदयाला यायच्या अगोदर क्षय. त्या सर्व घाती स्पर्धकांचा भविष्यात उदयात येणार आहे त्या सर्व घाती स्पर्धकांचा तद अवस्थारूप उपशम. इथं क्षय झाला, उपशम झाला आणि वर्तमान मध्ये देशघाती स्पर्धकांचा उदय. या तिन्ही गोष्टी इथं व्हायला लागल्या. क्षय झाला, वर्तमान मध्ये उदय येणाऱ्या सर्व घाती स्पर्धकांचा क्षय, भविष्यात येणाऱ्या सर्व घाती स्पर्धकांचा उपशम आणि उदय देशघाती स्पर्धकांचा. म्हणजे ज्याच्यामध्ये क्षय, उपशम आणि उदय ह्या तिन्हीचं कार्य एका वेळेला होतंय त्याला काय म्हणायचं शायोपशमिक असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं शायोपशमिक असं म्हणायचं. मग आता पहिला सम्यक्त्व संबंधी घेऊया आणि मग बाकीचं सगळं नंतर घेऊया. सम्यक्त्वाचा काय विषय आहे. आता 7 प्रकृतींच्या मध्ये सम्यक्त्वाची चर्चा होते. किती प्रकृतीमध्ये 7. कुठल्या कुठल्या अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ आणि मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व. आता मगाशी आपण शिकलोय, समजलोय ह्याच्यात देशघाती किती आणि सर्वघाती किती. तर देशघाती फक्त एक आहे सम्यक प्रकृती. सम्यक प्रकृती बाकीचे 6 काय आहे सर्वघाती. आता गटवायचं. सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय म्हणजे मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व
अनंतामध्ये क्रोध, मान, माया, लोभ यांचा आत्ता उदय होणार होता, त्याचा क्षय केला. ह्या प्रकृतींना भविष्यात उदय येणार आहे, तिथं आम्ही जसा आहे तसा गप थांबवलं. आणि वर्तमान मध्ये उदय येतो सम्यक प्रकृती एक, अशी अवस्था ज्यांची असते त्याला काय म्हणायचं, शायोक्षमी सम्यक. मग असा त्या त्यांच्या 18 प्रकृतीच्या मध्ये सगळ्यात आठवायचं. अशा ज्या 18 प्रकृती, क्षयरूप, उपशमरूप, उदयरूप असे जिथे भाव असतात त्यात शायोक्षमी भाव असं म्हणायचं. तुम्हाला थोडक्यात जर उत्तर द्यायचं, समजावून सांगायचं म्हणला तर एक 3 प्रकारची लोक तुमच्या अंगावर आले. किती आले? स्वप्नील 3 प्रकारची लोक तुमच्याकडे अंगावर आले. 2 मजबूत आहेत, माझ्यासारखी, विचारांच्या सारखी. एक जरा कमजोर आहे, सरळ साधांच्या सारखं. तर काय करायचं, हे सर्वघाती स्पर्धा, हे देशघाती स्पर्धा. एकाला जो मजबूत आहे तो जवळ आल्यावर त्याला तुम्ही मारूनच टाकला, पाडून टाकला, त्याला तिथंच पायाखाली दबवून घेतला. दुसऱ्याला पुढे आलास तर बघा, जिथं आहे तो 15-20 फुटावर तिथंच थांबवला आणि बारकाय त्याला कॉलर झाला, तो नुसताच हातला लागला. तो काय, त्याच्यामुळे आपल्याला धोका नाही. ज्यांच्याकडे धोका आहे त्याला एकट्याला पहिलाच आपण काय देतोय, उदया भविष्य, उदयाला यायच्या अगोदर आता पायात आहे, म्हणजे त्याच क्षणाला त्या कर्मात तुम्ही तिथंच पायात घेतला. उदयाला यायच्या अगोदर त्याला बाजूला क्षय केला, त्या सर्वगती स्पर्धेला पुढे तिथंच थांबलाय, तिथंच थांब, पुढे यायचं नाही. उपशम दबून ठेवला आणि वर्तमान मध्ये उदय येतो सर्वगती. असं जिथं उदय देशगादी असं जिथं असतं, क्षय, उपशम आणि उदय तिन्ही एका ठिकाणी होतात. त्याला काय म्हणायचं, शायिक, शायोक्षमिक, सम्यक. असं असलं तर चारित्र, असं असलं तर ज्ञान, हे सगळं घ्यायचं. म्हणजे आता इथं चारित्र्यात घटवताना सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, उपशम आणि वर्तमानमध्ये देशघाती स्पर्धकांचा उदय, असं चारित्र्य सुद्धा घटवत जायचं. ही शायोक्षमीची व्याख्या लक्षात आली. आता प्रकृती कुठल्या कुठले त्या घटवायच्या. शायोक्षमी ज्ञान 4 आहे. शायोक्षमी मती ज्ञान, श्रुत ज्ञान, अवधी ज्ञान, मन प्रयोग ज्ञान. आता या सगळ्यांना तुम्हाला काही सांगायची गरज नाही. हे सम्यक दृष्टी जीवाला असणार आहे, त्यामुळे यांचं गुणस्थान 4 ते 12 इथपर्यंत असणार. आणि सगळे शायोक्षमी कमी जास्त प्रमाणात सगळ्यांचं आहे. मग शायोक्षमी मती ज्ञानचं 4 ते 12, श्रुत ज्ञानचं 4 ते 12, अवधी ज्ञानचं 4 ते 12 आणि मन प्रज्ञाचं. आता विषय निघला म्हणून त्याची व्याख्या व्यवस्थित मी तुम्हाला सांगतो. ऐकणार काय, समजावून घेणार काय, स्वीकारा नाही तर लोक तर निदान समजावून तर आम्हाला घ्यायला पाहिजे. काय शायोक्षमिक सम्यक तो जे असतं, सम्यक प्रकृती जी असते त्याला शास्त्रात म्हणतात चल, मूल आणि आधार याच्या सहित असतं. वास्तविक हे पहिला समजावून घ्या. दगडापेक्षा वीट मऊ, वासरात दगडी गाई शानी म्हणजे ती चांगली असते असं समजायचं नाही. ती फक्त त्या वासरांच्या अपेक्षेनं चांगली. बंदयोगी प्रकृती 120 आहे. त्याच्या दर्शन मुनीमध्ये फक्त एकाचाच बंद होतो.
कुठल्याचा? ऐकू येत नाही, मिथ्यात्वाचा. उदययोगी प्रकृती 122 आहे. किती? 22. 2 वाढल्या कुठल्या? ह्या मिथ्यात्वाचा जो बंध झालाय त्याची 2 तुकडं झाली, टोटल 3 तुकडं झाली. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती, उदय येताना. मग मला सांगा, सम्यक प्रकृती कोणाचं पिल्लू आहे? आणि आता आम्हाला तुम्हाला सगळ्यांना कोणाचं कुठलं काय असलं तर सम्यक तो कुठला आहे? म्हणजेच कुठला आहे? मग आपण पण कोणाचं पिल्लू आहे? आम्ही एवढा अहंकार का करतो? डायरेक्ट तीर्थंकराच्या घरात जन्मल्यागतच, डायरेक्ट तीर्थंकराच्या घरात जन्मल्यागत आम्ही सगळं शुद्ध असल्यागत का करतोय? फरक एवढाच आहे, लक्षात ठेवा. आम्ही दत्तकथा इकडं आलो. काय झालंय? मी दत्तक इकडं आलोय म्हणून इथले संस्कार घेतला आणि ते संस्कार सुरक्षित राहिले तर ठीक आहे. तर मग डीएनए चेंज होणं फार कठीण असते, लक्षात ठेवा, फार कठीण असते. म्हणून आचार्याचं मी सांगतो नाही कोणाला, माझ्याकडे ज्ञान कमी आहे, मी साधा सरळ आपला भोळा माणूस आहे, गल्लीत केसवर बोंबई मिठी विकणारा, त्यामुळे माझं काही सोडा. पण आचार्याचं 98, 99, 2000 ह्या दरम्यानच्या काळात तत्वार सूत्र शिकवताना एक कॅसेट, पूर्ण तत्वार सूत्रचे हे मिळते. ते दुसरा अध्याय शिकवताना ही 53 भाव, दुसऱ्या अध्यायात पहिले 3-4 सूत्र हेच आहे, असंच आहे ना? म्हणजे जरा लक्षात आहे माझ्या. त्याच्यात जी शायोपशमी शिकवताना त्यांनी काय म्हणले, आचार्यांनी स्पष्ट सांगितले, शायोपशमिक भाव विश्वासघात की भाव है, और वर्तमान में सम्यक तो भी शायोपशमिक है, ज्ञान भी शायोपशमिक है, चारित्र भी शायोपशमिक है. इसको जितना अच्छे से, नम्रता से, विनय से, विवेक से इसको तुम संभालोगे वो आपका अच्छा कर देगा. इस पर अहंकार करोगे तो कब धोखा देकर ही चला जाएगा, आपका साथ छोड़ेगा, इसकी गॅरंटी खरोखर सांगा. आज प्राय मी पण त्याच्यामध्ये असू शकतो. आम्ही जे सगळे सम्यक दृष्टी म्हणून पुढे मारायला लागलो. किती जणांच्या मध्ये नम्रता, किती जणांच्या मध्ये अन्य जीवांच्या बद्दल प्रेम, आपुलकी, करुणा, दया, किती जणांच्या मध्ये. म्हणजे आम्ही कुणावर विश्वास ठेवायला लागलो? ज्या शोकक्षमाला कधी आमचा विश्वासघात करेल, काही सांग नका. एका पर्यायामध्ये असंख्यात वेळा शायोपशमिक सम्यक दर्शन होते आणि सुटते. सगळ्यांच काही सांगता येत नाही. अशा व्यक्तीचा आम्ही किती विश्वास ठेवायचा आणि किती त्याच्यावर आम्ही अहंकार करायचा, किती गर्व करायचा. आमच्याकडे परमानंट एकच आहे, शाही. बाकी उपशमिक पण निर्मळ आहे, पण ते लगेच येऊन जाणार आहे. शायोपशमिक आहे, जास्त दिवस टिकणार आहे असं वाटतंय. त्याचं जास्तीत जास्त उत्कृष्ट सागर, सासर सागर आहे, ते टिकल, पण ते कवा सुटल याची गॅरंटी. आणि त्याच्यावर आम्ही एवढा विश्वास ठेवलो, काय आम्ही ताम्रपटावर लिहून चालूय की मला प्राप्त झाले म्हणजे हे मला कधी सोडणार नाही, काही नाही. लक्षात ठेव, काही नाही. त्याचा फार गर्व आणि फार अहंकार करण्याचा अर्थ नाही. म्हणून आचार्य या शायोपशमिक सम्यक्त्वात जास्तीत जास्त त्यांच्यामध्ये निर्मलता होती. पण पंचमकाराचा प्रभाव आहे, म्हणजे आम्ही काय भावनिक कोण सिद्धांताला धक्का देणार नाही. कुठं तर थोडीफार मलिनता होतीच, पण
त्या मलिनतेचा उपयोग तरी त्यांनी दया भावनेसाठी केला, म्हणून हात काढून केला की मिथ्या दृष्टी, अन्य गरीब लोकांच्यावर करुणा भावनेनं, गो हत्या म्हणजे कत्तलखान्यात जाणाऱ्या गायींच्यासाठी गोशाळा काढली. हे सगळे जे आचार्यांनी सामाजिक उपक्रम केले, आम्हाला तुम्हाला काय वाटतंय आचार्य? आता मला हे सम्यक थोडे असं आहेच, मलिनता येणार आहे, पण ती मलिनता सुद्धा भविष्याच्या शाही सम्यक्त्वाच्या निमित्ताला कसं ठरेल याचा प्रयत्न आचार्यांनी केला. आणि आम्ही डायरेक्ट मिथ्यात्वाच्या प्रचार प्रसारासाठी जिथं असतात तिथं आम्ही आहार, तिथं हे, तिथं वर्गणी, तिथं सगळं आम्ही देताना आमचा हात पाय सुद्धा कापत नाही, विचार सुद्धा आमच्या मनात येत नाही आम्ही चुकीचं करावं. चल म्हणजे काय? चल मन अगाव. चल म्हणजे काय? अस्थिर म्हणजे काय? गुरुवार. चल म्हणजे चल, अचल चल. चल म्हणजे काय? शांतीनाथ भगवान शांती देतात, पार्श्वनाथ भगवान उपसर्ग दूर करतात, महिषोरनाथ भगवान शनी दूर करतात. आणि आज जे ते महाराज उठून काय सांगायला लागल्या, हे सगळं सांगायला लागल्या. मग हा सम्यक्त्वातला मलिनता, ह्याचा मिथ्यात्वाचा दोष नाही. कोण किती पण सांगते, ओपन माझं चार्ज, मी ऑन रेकॉर्डिंग बोलतो. बाहेरच्या सगळ्या तुमच्या मिथ्यात्वाचा त्याग आहे. जर तुम्ही पार्श्वनाथ भगवंतांचं उपसर्ग दूर करतात म्हणून त्यांची पूजा केला तर मिथ्यात्वाचा दोष लागत नाही. तुमच्या सम्यक्त्वात मलिनता येते, ती वाढत गेली तर भविष्यात मिथ्यात्वात जाण्याची आणि सम्यक्त्व सुटण्याची शक्यता आहे. पण आता तुम्ही मिथ्यादृष्टी आहात असं जर कोण म्हणत असतील तर ते आपल्याला जर निर्मळ सम्यक्त्व भविष्यात करायचं असेल ना तर 24 तीर्थंकर आणि अनंतानंत सिद्ध प्रविष्टी यांच्यावर सगळ्यांच्यावर समान भक्ती असली पाहिजे. यांच्यावर काय असली पाहिजे? समान भक्ती. विशिष्ट एका देवाची, एका तीर्थंकरांची अशी पूजा आपल्याकडे नाही. जैन धर्मात व्यक्ती महत्व नाहीच. जैन धर्मामध्ये वस्तू व्यवस्था आहे, पण आज आपण त्याच्यात वाहत चाललोय. कारण पूर्वभावातले संस्कार असतील किंवा मग या परंपरेला वर्तमानात मी जन्मल्यापासून बघितलेल्या परंपरेचा निर्वाह करत चाललोय असू दे, पण त्याच्यात जास्त आहारी जाऊ नका. तेच म्हणजे सम्यक्त्व समजून जाऊ नका. नाही कधी ना कधीतरी आम्हाला भविष्यात मलिनता येण्याची शक्यता आहे. मलिनता वाढत गेलं तर मी काय सांगितलं परवा, पाणी पाजरा लागले तवर काच पाटाला माती लावला तर बांध फुटणार, पाट फुटणार नाही. आता जरा पाजरा आले म्हणून जर तुम्ही शांत बसला तर ते कधी माती कातरून पाट फुटेलीची गॅरंटी. म्हणून असं जर कोण विशिष्ट करा तुम्ही. रविवारी भगवंतांचं पार्श्वनाथाची पूजा करणार मी करू नका म्हणत नाही. कोण शनिवारी भगवंतांचं अर्घ्य करत असतात पूजा करू नका म्हणत नाही. आज सुमतीनाथ भगवंतांचं काहीतरी घाय केल्यानं कुठलं गुरुजींनी आज सकाळी रोज आदिनाथांचं म्हणले, आज सुमतीनाथांचं पण 4 वेळी तुम्ही हिंदीतली स्तुती म्हणला. मान्याबद्दल काही नाही, ह्याच्यामध्ये पाप लागणार नाही. पण मुनी सुरतनाथ भगवानच शनी दूर करतात, पार्श्वनाथ भगवंतच उपसर्ग दूर करतात. अशी जर मानसिकता जर डोक्यात बसली तर मग आमच्या मनामध्ये कधी ते सम्यक्त्व सुटेल आणि त्या आपल्याच वीतलागी भगवंतांची पूजा करता करता चुकीची श्रद्धा बसल्यामुळं कधी आम्ही अज्ञानात जाईल याची गॅरंटी.
सगळ्या भगवंतांची पूजा, सगळ्या भगवंतांचे अर्थ 24 तीर्थंकर, याचा अर्थ अनंत अनंत सिद्ध ब्रह्मनिष्ठ. सामान्य केवलीने तीर्थंकर केवलींना ज्ञानात काहीही फरक नसतो, गुणात फरक नसतो, आचरणात फरक नसतो, सगळे एकच असतात. असं कुठेही शास्त्रात लिहिलं नाही, तुमच्या कायद्यात लिहिलं नाही. माणसांच्यातनं निवडून आलेल्या आमदाराला फंड जास्त, त्याला पगार जास्त, आणि हे असं कॉप्टमधनं निवडलेल्या आमदारांना पगार कमी, त्यांना फंड कमी, असं कुठेही शास्त्रामध्ये कायद्यात लिहिलेलं नाही. आमदार म्हणजे आमदार, सगळ्यांना फंड समान, सगळ्यांना समान. तसं केवल्यान म्हणजे केवल्यान, सगळ्यांच्या 4 घाती कर्मांचा नाश होऊनच ते प्राप्त झालेलं आहे. फक्त तीर्थंकर केवली 3 भावापासून त्या भरत क्षेत्रातले आणि ऐरावत क्षेत्रातले फिक्स असतात की हे कुठले होणार आहे. आणि त्यांचं जन्माच्या अगोदरपासूनच आपल्याला तर म्हणत आहे मुलाचे पाय पाळण्याचे, पण या तीर्थंकराचा जन्म होणार आहे हे 6 महिने अगोदरपासूनच ते अतिशय होत असतात. म्हणून थोडं महत्व आम्ही त्यांना देतो, पण गुणांच्या अपेक्षेने बघितलं तर काही अंतर नाही. म्हणून मी 99% कधीही प्रवचन विधान आदी करतेवेळी मी कुठल्या एका भगवंतांचा जयकार घालत नाही. पंचपरमेश्वर म्हणायचं, तेवढं द्यायचं, नवदेवता म्हणायचे, मग कुठं तर जे विधान चालू आहे त्याच्यात कधीतरी एखादे भगवंतांचं आणि मूल नायक जे असतात त्यांचं एकदा दोनदा मध्ये जयकार घालायचं, द्यायचं. पण भक्ती म्हणून विशिष्ट हेच माझं कल्याण करतात. बाकीच्या 23 तीर्थंकरांच्या बाबतीत आमच्या मनात काय निर्माण झाली? शंका. बाकीच्या 23 तीर्थंकरांच्या बाबतीतली श्रद्धा कमी. मग इथं मुनी महाराजांच्या कमी जास्तपणा करायचा नसतो. वीरसागर महाराजांच्या आणि सदरसागर महाराजांच्या भक्तीत 2 भाव करायचे नाही. मग मुनी महाराजांच्या 2 भाव केले तर शास्त्र मानत नाही. तीर्थंकरांच्या आणि भगवंतांच्या 2 भाव केले तर कसं होईल? पण हे होतयच म्हणून म्हणे नाही. आणि शाहीर मध्ये असं काही भेदभाव होत नाही. म्हणून फार आपण जे असं अहंकाराचे जीवन जरा बोलू ना, किंवा म्हणजे आम्हीच बरोबर आहे आणि जग सगळं चुकीचं आहे, ह्या भूमिकेतनं कुठं तर सम्यक दृष्टी लोकांना बाहेर आलं तर आमचं सम्यक तो मलिन का विना पण सुरक्षित राहणार आहे. नसेल तर हळूहळू मलिन होत 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 कधी सुटून जाईल याची गॅरंटी. म्हणून इतरांच्याकडे बघत असताना कधी आपल्या मनामध्ये अशी भाव येता कामा नये. चल मल म्हणजे काय? 25 दोष. हा काय काय 25 दोष? 8 शंकादी दोष, 8 मल, आग्यामूळचं मत, साध्या म्हशीचं मत, गाजणीचं मत, ज्ञानादी मत म्हणायची. काय 8 मत म्हणले होता मी अगोदर आढळले आणि तुम्ही परत त्याच्यात अर्ध ज्ञानादी 8 म्हणायचं. शंकादी दोष म्हटला की नाही? दोष म्हणता नुसता 8 दोष म्हटला काय? काय म्हणला? शंकादी दोष. पण तसं मत म्हणताना ज्ञानादी असं म्हणायचं व्यवस्थित. काय टॅक्स आहे त्याला? काय जीएसटी बसते? काय नाही असं. मत म्हटलं की हे अगोदर आमची 150 तुम्ही इकडे 8 मत म्हणल्यावर ते आर्यांच्या तोंडात पाणी सुटलं. मग ते म्हणणार कुठलं मत घ्यायचं, कुठलं मत घ्यायचं, कुठलं. तर जाती ज्ञानादी 8 जाती मत, जाती मत, रूप मत, कुल मत, ज्ञान मत, स्वरूप मत, पूजा मत, बल मत, हे सगळं काय 8 मत. ते मत असते. परत 6 म्हणजे काय मला कळलंच नाही. मिथ्या देव, मिथ्या गुरु,
त्या तिघांचे सेवा करणारे 3 सेवक. हे 6 काय झाले? अनायतन झाले. हे 6 काय झाले? अनायतन झाले. आणि पुढचे 3 मूर्ता. तुमचं बाहेरचं सगळ्यांचं मिथ्यात्व संपलं. ऐका मी काय म्हणतो, बाहेरचं गुरुजी सगळं तुमचं मिथ्यात्व सुटलंय. आणि भविष्यात ज्यांना शाही संमित्वाची प्राप्ती करून घ्यायचं असं उत्कुंठता लागलेली, ओढ लागलेली आहे. भुकेलेल्या भाकरीची जशी गरज आहे, तापलेल्या पाण्याची, एक थेंब पाण्याची जशी गरज आहे, असं भविष्यात ज्यांना शाही सम्यक दर्शनाची अत्यंत उत्कुंठता लागलेली आहे, मला तर वेळ वाया घालवायचं नाही, कमीत कमी भावामध्ये मला शाही सम्यकत्वाची प्राप्ती करायची आहे, असं ज्यांचा भाव आहे, अशांनी हे मंदिरात सुद्धा जे काय तुम्ही आता मिथ्यात्व म्हणा लागला, हे काही न करता फक्त वीतराग भगवंतांची पूजा जर केला तर तुम्हाला भविष्यात लवकरात लवकर शाही सम्यकत्वाची प्राप्ती होणार. बाहेरचं सगळं मिथ्यात्व सुटले, पण जाता जाता येता येता असं जर आजूबाजूला जर केलं, हेच सांगायला मी, जर केलं आणि अशा करणाऱ्यांना डायरेक्ट तुम्ही लोक जे मिथ्या दृष्टी म्हणताय ते आगमाच्या विरुद्ध उच्चार. आज तुम्ही देवीची सेवा का करताय? व्यवस्था का करताय? आज त्या ब्रह्मचार्याची व्यवस्था का करताय? महाराजांची सेवा करतात म्हणून. मग ते ऐकत नाहीत की अनायत नाही? महाराज कशात आहेत? ते ब्रह्मचारी कशात आहेत? तुम्ही आमची सेवा करायला लागला, तुम्ही कशात आहे? ऐकत मध्ये. मग तीर्थंकरांची ज्यांनी सेवा केली ती त्यांना मिथ्या दृष्टी म्हणणं हे आमच्या मिथ्यात्वाचं प्रतीक आहे. त्यांची वीतराग भगवंतांच्या सारखी अभिषेक, अष्टद्रव्यांनी पूजा आणि देव मानून त्यांची पूजा करणं हे 100% मिथ्यात्व आहे. हे 100% मिथ्यात्व आहे. अक्का नाही. जाता जाता येता येता सहज कोण जरी असं हात जोडलं तर त्यांच्याबद्दल दिवसभर चर्चा आम्ही करत बसतोय. तुम्ही लोक यांना जय जिनेंद्र करताय की नाही? का करताय? सादर केली. मग त्यांनी एकांतानं त्यांना एकदम त्यांचा निषेध. एक लक्षात ठेवा, पंचम कालामध्ये जन्मताच मिथ्यादृष्टी जीव जन्म मिथ्यात्वासी जन्म, तसं भगवानवासी, यंत्रवासी, ज्योतिषवासी हे तिन्ही जन्मताच मिथ्यादृष्टी घेऊन, मिथ्यात्व घेऊन जन्मतात. म्हणून मला कोणाबद्दल तिरस्कार नाही, म्हणून आम्ही कोणाचा विचार करत नाही. पण आमच्यासारख्या सामान्य साधूंची सेवा आणि उपदेश ऐकून तुमचं मिथ्यात्व संपले नाही, तुम्ही सगळे गोष्टी व्हायला लागले नाही. मग तीर्थंकरांची ज्यांनी सेवा केली, तीर्थंकरांच्या केवळ ज्ञानापासून, समोक्षणापासून ज्यांनी उपदेश ऐकले, त्यांना आम्ही आज पण मिथ्या दृष्टीच का समजतो? ते सम्यक दृष्टी झाली नसती, त्यांना सम्यकत्वाची प्राप्ती झाली नसेल, तुम्हाला आम्हाला निर्णय त्यांची अष्टद्रव्यांनी पूजा करणं, अभिषेक तीर्थंकरांच्या सारखं अभिषेक आदी करणं हे नक्की मिथ्यात्व आहे. पण त्यांच्याबद्दल ते मिथ्या दृष्टीच आहे म्हणून त्यांचा अभिनय करणं आणि त्यांच्याबद्दल अनादराची भूमिका ठेवणं हे सुद्धा ऐकनातल्या जीवांचा अनादर केलेल्यातलाच प्रकार आहे. आणि त्याचा दोष नक्की मध्यस्थ भूमिका करा, मध्यस्थ करा, पण तुम्ही तिरस्कार करू नका. तिरस्कार हे सम्यक दृष्टीचं लक्षणच नाही. आणि कुणाचा तिरस्कार करायला? तीर्थंकरांची सेवा केलेल्यांचा
तिरस्कार करायला लागलो आणि आमची सेवा करणाऱ्यांना स्टेजवर घेऊन आम्ही सन्मान करायला लागलो. म्हणजे आमची सेवा करणारी लोक तीर्थंकरांची सेवा करणाऱ्यांच्या पेक्षा मोठी नाही. सकाळी अभिषेक करताय, अभिषेक झाल्यावर गुरुजी काय करताय तुम्ही? चामर. तिथे तीर्थंकरांच्या समोशनात मोळावरून चामर अडकलेलं असतात का नाही? हा, आपापात्र अडकत असतात. कोण असतात? देव असतात. काल काय परवा एक शब्द होता पलीकर. कुठला शब्द होता? पलीकर. पलीकर म्हणजे काय? परिवार, वैभव. समोशरणामध्ये नुसताच जर कमळावर भगवंत असते, त्याला छत्रत्रय नसतं, त्याला चामर नसते, काय नसतं, देशमानी काकी, तर त्याला समोशरण म्हटलं असतं. त्याला काय म्हणतात? ग्रंथकुटी म्हणतात. आणि तीर्थंकरांचं समोशरण हे सगळ्यांनी सहित असतं. आणि ते करणारे कोण असतात? देव असतात. ते कुठं असतात? समोशरण. ते वेदीच्या जवळ असतात. शास्त्र समजावून घेत असताना, आगम समजावून घेत असताना आपल्या स्वतःच्या विचाराची, परंपरेची आणि पंथाची कधीही बुद्धी लावायची. हे सगळ्यांच्या भगवंतांच्या आजूबाजूला हे सगळे असतातच. तुम्ही किती जरी म्हणला आमचं वीतराग मंदिर, आमचं वीतराग मंदिर, आमचं वीतराग मंदिर, तिथं मोरीना कवीना तो प्रतिष्ठाचार्य तिथं ह्या सगळ्यांना स्थापन केलेलंच असतातच. वीतरागच मंदिर आहे, मग निश्चय म्हणायचं का त्या मंदिरात? मला कळलं नाही म्हणून तुम्हाला विचारलं. तुम्ही सगळी स्वाध्यायी लोक आहे, तुम्ही सगळी ज्ञानी विद्वान लोक आहे, तुमच्यावर सम्यक तो माझं म्हणजे निर्मळ नाही म्हणून मी तुम्हाला विचारतो. मग कशाला तिथं म्हणायचं? कधीच नाही. परिकराशिवाय तीर्थंकरांचं वैभव होतच नाही. 2 दिवस फक्त ते कोण मुख्यमंत्री दिल्लीचा अरविंद केजरीवाल गुरुजी मुख्यमंत्री झाला आणि ट्रेन मधून गेला कुठं? मंत्रालयात. कशानं? कोण मला बॉडीगार्ड नको, कोण काय नको. लोक म्हणजे तुला नको, पण त्या मुख्यमंत्री पदाचा काय तर मान आहे की नाही, सन्मान आहे की नाही, हे लागणारच. तसं तुम्ही किती जरी नको म्हणला तर तीर्थंकरांचं परिपूर्ण समोशरण, परिपूर्ण वैभव काही जरी असलं तर या सगळ्यांच्या बरोबरच असतं. छत्र, चवर, चामर, सिंहासन, दुंदुंबी. मग दुंदुंबी आपोआप वाजत्या. कोण वाजवतंय? तुम्ही तर म्हणता यायचंच नाही आमच्या मंदिरात, यायचंच नाही, वाजवणार कोण? खरं काय खोटं आहे कुठे? म्हणून एकांतानं असं नुसता प्रवचन ऐकून, नुसता दुसऱ्यांचं ऐकून असे एकदम थिडीस फिडीस विकार करायचं नाही. ह्या लोकांच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा किती पुण्यवान आहे. आज आम्ही पंचमकाला साधूंची सेवा करावतोय तर आम्हाला एवढं मान सन्मान मिळतोय. खरोखर तीर्थंकरांची सेवा केली किती पुण्यवान असतील असं आम्ही मानायला नको का? पुण्यवान मानायचा तर त्यांना देव माना म्हणून नाही. पुण्यवान वेगळा आणि पूज्यवान वेगळा. जे पूज्यवान म्हणून पूजा करतात, ऐकलं? जे पूज्यवान म्हणून पूजा करतात ते नियमाने नित्य दृष्टी, पण ते पुण्यवान आहे एवढं तरी आम्हाला अंतरंगातनं स्वीकारावं लागेल. आज आम्ही आमच्या तीर्थंकरांच्या सारखे गुरु आहेत आचार्य. आम्हाला पंचमकाळातले ते तीर्थंकरच वाटतात. शांतीसागर महाराजजी, आचार्य विद्यासागर महाराजजी, प्रत्येकांना आपापले गुरु तीर्थंकर समानच वाटतात, महान उपकारी. तर पंचम काळातल्या मुनी महाराजांची सेवा करणारे
वयोवृत्ती करणारे लोक जर एवढी श्रेष्ठ असतील, श्रेष्ठ आहेत म्हणून काय आम्ही तुम्हाला कधी म्हणलो नाही आमच्या भैयांच्यामुळे सगळं आमचं चाललंय मग त्याचं पाठपूजा करा म्हणलो काय मी आमच्या सगळ्या श्रीकांत भैयांना पण सांगितलं 7 प्रतिमा आहेत म्हणून ताटली धुवायची नाही असं काही नियम नाही. चुल्लक महाराज स्वतःची वाटी स्वतः धुतात, तुम्ही तर 7 प्रतिमा आहे, 7 प्रतिमेचा अहंकार करू नका. जेवायला गेल्यावर जेवल्यावर ताट धुवून यायचं, अहंकार करायचं नाही, गर्व करायचं नाही. प्रॅक्टिकली जीवन जगायला पाहिजे आम्ही. मग ते आमचे सेवक आहेत म्हणून आम्ही तुम्हाला म्हटलो नाही त्यांचे कपडे धुवा. जेवढं आहे जे स्वरूप आहे ते तर स्वीकारणं हेच प्रश्न संवेद अनुकंपन शेवटचं काय अस्तित्व. ज्यांचं जसं स्वरूप, ज्यांचं जसं स्थान, ज्यांची जशी योग्यता जशी आहे तशी आमच्या पूजा करणारी लोक अगदीच ते भगवंताच्या सारखे आहेत म्हणून त्यांच्या स्थानापेक्षा जास्त त्यांना सन्मान द्यावा लागेल. आणि आम्ही सम्यक दृष्टी म्हणणारे त्यांचं कुठलं स्थानच नाही म्हणून आम्ही एकदम त्यांचा अभिनय करतो. पण असं करून चालणार नाही. हे चल मन झालं आणि शेवटचं कुठलाय आघा काय सांगते रे आमची मूर्ती आहे, आमचं मंदिर आहे, आमच्या आजानं मानलाय. तू काय केलास? तू निदान पुंजका तर चाकर घेतली. हाचा मंदिर म्हणला, पंजानं मारत मारला, बापाने मूर्ती, तुझं काय? शिवाय इथं घरावर आणि शेतावर जसं अधिकार गाजवलं तसं आम्ही नाही. ज्या दिवशी दान दिलं त्या दिवशी विशेष एक एक रती महारती अशी आहे जी मी माझ्या जीवनात अनुभवलं. गावाचं नाव सांगत नाही, तुमचं पाहुणा आहे म्हणून नाव काय मी त्यांचं सांगतो कधी मिटिंगला बशीन त्यावेळेला. कवा 1955 ला काय 51 ला आज्यानं मंदिराचा खर्च चालावा, पंडितांना पोट भरावं म्हणून एक 3-3.5 एकर शेत एका गावात दिलं 55, 51, 55 ला. आणि ते 2000 सालाला त्यांची नातू आता आमच्या घरात माणसं लई झाल्यात, आता आहे तेवढं आमचं कोरोना आमचं दिलेलं परत द्या, आमच्या आजनं दिलाय आता आमचं परत द्या. मग आमच्यातली सगळी कोण मोठी माणसी, पैशानं मोठी, विचारानं मोठी, ताकदीनं मोठी, कोण कर्मधर्म स्वयं म्हणा. मी त्या मीटिंग मध्ये होतो. मग मी त्यांना बोलता बोलता फार धर्म सांगितलं, ऐकले मी. मग मी त्यांना त्यांच्या घरातल्याला सांगितलं तुमच्या आजानं ज्या दिवशी शेत दिलाय त्या दिवशी आमच्या आजाला सांगून दिलाय मला विचारल्याशिवाय द्यायचं नाही. मग तुमच्या आजाकडं पत्र लिहून आणलं देतात तुला विचारलंय काय नाही, तू होता काय नाही. हे दोष असतात. तसं मूर्ती आमच्या पूर्वजांनी दिलं. पण गुरुजी हा एक व्यावहारिक नियम आहे. आता विषय म्हणून तुम्हाला सांगतो. समजा ही आदिनाथ भगवंतांची मूर्ती एक विशिष्ट परिवारातल्या लोकांनी 5, 50, 100 वर्षापूर्वी दिली असेल तर ज्यावेळेला अजून 10-20 वर्षांत 50-100 वर्षांत खरोखर ज्यावेळी मूलनायक भगवंतांची मूर्ती ज्यावेळी बदलायचा विषय असेल 50-100 वर्ष 200 वर्षांत त्यावेळेच्या लोकांनी पहिला त्या परिवाराला एकदा बोलवलं पाहिजे. तुमच्या पूर्वजांनी मूलनायक मूर्ती पूर्वी दिलेली होती, आता ती अशी झालेली आम्ही चेंज करणार आहे आणि तुम्ही देता का? तुमच्या सुद्धा मानस्तंभ ज्यावेळी पाटला त्यावेळी नवीन मानस्तंभ करायचा होता, त्यावेळी पूर्वीच्यांनी बांधलं होतं त्यांना विचारायला लावलं मी. शिखर ज्यांनी बांधलं होतं
म्हणजे ते मग गावाला बांधलं होतं असं काही तर झालं काय? मी कुठल्याही गावात नूतन मंदिर बांधत असताना जुन्या लोकांनी ज्या परिवारांनी जे दिलंय पहिला त्या परिवाराला विचारायचं, तुमची जुनी वस्तू आम्ही काढायला लागलोय, नवीन वस्तू ठेवणार आहे, ती तुम्हीच देता का विचारायचं. त्यांनी यस म्हणले तर मग आपलं सगळं सांगायचं, नाही म्हणले तर नवीन माणूस ओळखायचा असतो. हे सगळे नियम असतात, हे सगळे कायदे असतात, याला काहीतरी नीती आहे, याला काहीतरी एक एक ठिकाणी अशी विडंबना चालू आहे. मंदिर आलं, मंदिर बांधायला लागलं, मूलनायक मूर्ती जोपर्यंत छिन्न भिन्न होत नाही, जोपर्यंत त्याचे पूर्ण अंगोपांग शीर्ण होत नाही, तोपर्यंत मूलनायक मूर्ती बदलणं हे त्या गावासाठी सगळ्यात मोठ्या दोषाला निमित्त आहे. काही नाही साधूंना 2 लाखाची मूर्तीला कोणतरी 20 लाख 25 लाख दान देतो म्हणलं, उचला मूलनायक ठेवा शिखरात आणि नवीन खाली 7 फुटाची देतो आणि 9 फुटाची. तुम्ही द्यायला काय आमच्या कोणती कोण नाही? 7 फुटी मूर्ती द्यायची आमच्या कोणाच्या ताकद नाही, 9 फुटी मूर्ती. अरे त्याला काय ते शास्त्र आहे, आगम आहे. असं कुठलीही गोष्ट तुम्ही भावनेच्या भरात कधी कोणी करू नका. आपल्यात सुद्धा एकदा दोनदा ते विषय निघले, मी सांगितलं वाटत चालणार. मूलनायक मूर्ती आमची आदिनाथांची जी आहे तीच मूलनायक असणार. तुम्हाला 1000 मूर्त्या मंदिरात दिसतील, बाप म्हातारा झाला म्हणून आश्रममध्ये ठेवायचा असतो, त्याची मूर्ती जुनी झाली म्हणून बदलणं हे शास्त्रात नसते. आगाढ दोषाचं वर्णन चालू आहे म्हणून मानस्तम आम्ही दिलो, मूर्ती आम्ही दिलो, मंदिर आम्ही दिलो. समाजाच्या मंदिरावर, समाजाच्या मूर्तीवर, समाजाच्या वस्तूवर दान दिल्यानंतर परत त्याच्यावर आपला स्वतःचा अधिकार गाजवणं हा आघाड दोष आहे. आणि हे सम्यक्त्वाला मलिन करणारे दोष आहे. काय करणारे दोष आहे? सम्यक्त्वाला मलिन करणारे. आणि ते वेळच्या वेळी नाही थांबवले तर ते सम्यक्त्व मलिन, सम्यक्त्व एक दिवस मिथ्यात्वामध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणून देशघाती स्पर्धकांचा उदय, सर्वघाती वर्तमान उदय केलेल्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय विषय आणि भविष्यात उदयाला येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा सदअवस्थारूप उपशम अशा अवस्थेत होणारे सम्यक्त्व, शायोक्षणिक सम्यक्त्व, अशा अवस्थेत उदयात येणारं चारित्र्य, शायोक्षणिक चारित्र्य, अशा अवस्थेत उदयात असणारं ज्ञान, शायोक्षणिक ज्ञान, याची चर्चा आपण इथं बघायची आहे. शायोक्षणिकचा विषय चालला होता म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला विश्लेषण त्याचं व्हावं म्हणून सांगितलं. कुणाच्या श्रद्धेला, कुणाच्या विचारांना, कुणाच्या आस्थेला मला कधी ठेच पोचवायची नाही. मी ऑन रेकॉर्डिंग बोलायला लागलोय म्हणजे उद्या कोणी माझ्याकडे प्रश्न घेऊन आले, उद्या माझ्याकडे कोणी चर्चा करायला घेऊन आले तर त्या चर्चेला मी 100% चर्चा करायला आणि तोंडानं नव्हे, याचा तुम्ही बोलताय ते हाताच्या भाषेत नव्हे तर शास्त्राच्या आगमाच्या भाषेनं मी सांगायला तयार आहे. आणि यदा कदाचित माझ्याकडचं ज्ञान चुकीचं असेल, माझं समजून घेण्यात जर गैरसमज झाला असेल तर कुठल्याही साधूंनी, कुठल्याही विद्वानांनी, कोणी ते शास्त्र पुढे ठेवून तर्क वितर्क न लावता आगमाचा आधार घेऊन कोणी जर भविष्यात मला श्रावकच साधूच असे म्हणून कोणी जर मला सांगण्याचा प्रयत्न पटवून दिलं शास्त्राप्रमाणे तर मी ते माझ्या जीवनात बदल करायला 100% वचनबद्ध, कटिबद्ध आहे. मी बोललोय त्या ज्ञानावर माझा अहंकार नाही. मला माझी चूक दिसली तर मला त्याच्यात बदल करणं हेच माझं सम्यक्त्व आहे. आगम दाखवल्या सुद्धा नंतर सुद्धा मी जर नाही बदललो तर
मी मिथ्यात्वच आहे. आणि तुम्ही नाही बदललं तर तुम्ही पण मिथ्यात्वात जाऊ नये, आम्ही पण मिथ्यात्वात जाऊ नये. जे आगम आहे, जे शास्त्र आहे त्याप्रमाणे जो आनंदानं श्रेणिक राजा क्षणिक सम्यक दृष्टी होता. कसला सम्यक दृष्टी होता? कोण? भविष्यात कोण होणार आहे तो? तुम्ही काय होणार आहे भविष्यात? त्याची सुद्धा गॅरंटी. तरी आम्ही घरात नाही ज्वारी, बाहेर बघतोय माघारी. तशी आमची अवस्था आहे. आपल्या मित्रासोबत फिरायला गेले, स्वर्गात चर्चा चालली होती. दत्तवाड चौघे सरकार कुठे चर्चा चालली होती? मिरची वची कुठे गेली वाटत? हा, मडुशाला बसल्या. बा कुठे चर्चा चालली होती? स्वर्गात इंद्र सौदर इंद्राच्या सभेत कोणाची चर्चा चालली होती? श्रेणिक राजाच्या सम्यक्त्वाची चर्चा चालली होती. मग देव सगळे आले, विचार करू. सौदर इंद्र ज्याच्या सम्यक्त्वाची चर्चा करलाय त्या मध्य लोकातला जीव तो कसला श्रेणिक राजा आहे बघूया म्हणले. त्यातले 2 देव मध्य लोकात जमिनीवर आले. देव वैकृतिक शरीर त्यांचं, आणि त्यांनी मुनी महाराजांचं रूप धारण केलं. कोणाचं रूप धारण केलं? मुनी महाराजांचं. आणि श्रेणिक राजा आपल्या मित्रासोबत संध्याकाळी मॉर्निंग वॉकिंगला गेले होते. कुठं? संध्याकाळी इव्हिनिंग वॉकिंग. मला जरा इंग्लिश येत नाही त्यामुळे समजावून संध्याकाळी इव्हिनिंग म्हणायचं काय? हा, इव्हिनिंग वॉकिंगला गेले. आणि मग त्यावेळेला ते महाराज मासे पकडत बसले होते. काय करत होते? ऐकविना. असं भारतातले एक तर महाराज आहेत काय? आता कोण नाही, पण एकात्र महाराजाला आम्ही नाव ठेवत सोडलोय काय? नाही. हे आमचं सम्यक. एक महाराज आम्ही सोडलो नाही. ज्या आचार्यजींच्यावर आमची एवढी श्रद्धा आहे त्या आचार्यजींच्या बाबतीत पण कशाला सगळं सोडून हात करायच्या नादात लागल्यात कोणास ठाऊक. काय पाहिजे मला कशाला कुठलंय? असं किती म्हणणारे ब्रह्मचारी, किती ब्रह्मचारी, किती दीक्षा घ्यायच्या नादात लागलो आणि आम्हाला याच्यात अडकून गेले. अरे भविष्यात कुणाच्या दारात भीक मागायला नको. तुझ्या आई बापाने तुला जन्माला घातलं, तुझी काळजी केली नाही, पण तुला व्रत देऊन स्वाभिमानाने एक भाकरी तुला खायची व्यवस्था आचारशी जाताना सगळ्या ब्रह्मचार्यांना करून दिली. खरा बाप तोच आहे. आमच्या आई बाबांचे विचार केले नाही, पण यांनी विचार केला. मी व्रत तर दिलो, सगळ्यांना दीक्षा देऊ शकत नाही, सगळ्यांना साधू करू शकत नाही, सगळ्यांना हरिका करू शकत नाही, पण आज माझ्या नंतर यांचं काय? स्वाभिमानानं यांनी करावं, यांचा आळस सगळं जावं, यांच्यामुळे देशाचं पण कल्याण व्हावं, यांच्यामुळं धर्माचं कल्याण व्हावं. जाता जाता गोरगरीब लोकांना एक दया करुणा भावनेने भाकरी मिळावी आणि हिने सुद्धा स्वाभिमानानं स्वतःची भाकरी स्वतः करून खावं. त्या भावनेनं जन्म देणारे आई बाप विचार करत नाही, त्याच्यापेक्षा जास्त विचार आमच्या गुरुने आमच्या सगळ्यांच्यासाठी करून गेले. आम्ही त्यांना सुद्धा सोडायला तयार नाही. आता हे आमचं सम्यक्त्व आहे. पण श्रेणिक राजा गेला, नमस्कार केला. कुणाला? ऐकायला नाही. मास पकडणाऱ्या महाराजांना काय केला? नमस्कार केला. आणि आमची देशमानी काकी महाराजांच्याकडे पेन कसलाय? महाराजांच्या झूठ बोले का? आता 1991 ते महाराज कसलं ते महाराज आम्ही खरं आहे. महाराज
कॅल्क्युलेशन केलं नाही, घ्या तुमच्या आवडत्या महाराजांची शपथ, त्या महाराजांचे घरातले मग ते परत आले, नमस्ते केले आणि परत आले. त्या आपल्या अजय मित्राला सोडले आणि परत गेले. आणि महाराजांना परत नमस्ते केले, म्हणले तुम्ही रत्नत्रय दिगंबर रूप धारण केलं, विश्वातील सर्वश्रेष्ठ रूप पृथ्वी तलावरचं तुम्ही धारण केलं, अहिंसेचे महापुजारी म्हणून दिगंबर मुनी महाराजांच्याकडे बघितलं जातं. आणि महाराजजी तुम्ही काय करताय, हिंसेचं काम का करावं लागलं? त्यावेळी ते महाराजजी म्हणले आता तुम्हाला सांगायला लागल्यास मगाशी अंतस्तवा स्वप्नील स्वप्नील माझा पाया का पडलास असं ते महाराज पुन्हा म्हणले स्वप्नील, पुन्हा म्हणले सैनिक राजा म्हणले. त्यावेळी त्या सैनिक राजाने उत्तर काय दिला, ते उत्तर आज तुम्ही मी आणि भारतातल्या सगळ्या 13 पंथी 20 पंथी आदिसागर परंपरा, शांतीसागर परंपरा, आचार्य विद्यासागरांची अन्वयी सगळ्या साधूंनी भक्तांनी घेणं फार गरजेचं आहे. तो सैनिक राजा म्हणला मगाशी माझ्यावर अजय मित्र होता, जर त्याच्यापुढे मी तुम्हाला असं जर बोललो असतो तर तुमच्या एकट्यामुळं सगळ्याच दिगंबर मुनी महाराजांच्यावर लांछन असतं आणि सगळ्यांच्याकडे बघताना सगळी लोक सगळे महाराज असे असतात असं बघितले असते. त्यामुळे मला ते करून चालणार नव्हतं, म्हणताना मी मगाशी तुम्हाला बोललो नाही, कारण दिगंबरत्वाचा दिगंबर मुनी महाराजांचा अपमान होता कामा नाही. एक शाही ज्याचं सम्यक तो निर्मळ, त्याला त्या मासा पकडणाऱ्या महाराजांचा पाया पडताना जीव धर्माची अप्रभावना होऊ नये म्हणून तो अन्य लोकांच्या पुढं आपल्या मुनी महाराजांची निंदा केला नाही. आमचा सम्यक तो आहे काय नाही याचा अजून पत्त्या नाही आम्हाला. असलं तर किती डिग्री सम्यक तो शुद्ध आहे हे आम्हाला माहित नाही. आणि आम्ही उठून रोज उठून एकमेकांचं सगळं करतो. 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ दीदींच्या मोबाईलवर आला, एक बातमी आहे आणि मला दाखवायला आणले. मी नुसता हेडलाईन बघितलं आणि एका सेकंदात सौरभच होता ना, सौरभला एका मिनिटात सांगितलं मी पहिला ते डिलीट कर. आणि आमच्या दीदींना आमच्या संघातल्या सगळ्यांना समजवलं कुठल्याही दिगंबर मुनी महाराजांची निंदा आणि अप्रभावनेचे जर कुठलेही व्हिडिओ आले काही आले तर ते मला सांगायचं नाही, माझ्याकडे घेऊन यायचं नाही. हेच आम्हाला नको आहे. परिणामांची मलिनता आपल्याला नको आहे. आपल्या मनात त्या साधूंच्या बद्दल आस्था असते, आदर असतो. कोणतं चूक उंदरानं करायची आणि शिक्षा गणपतीला देत बसायची ही आमची प्रवृत्ती चालू झाली. आता काय आमच्या जवळ सर्वेच येणारी किंवा कुठल्याही साधूंच्या जवळ येणारी, सेवा करणारी, नोकरीला असणारी, कामाला असणारी, आम्ही सगळ्यांची जबाबदारी आम्ही घेऊन चालणार का? घेऊन घ्यायलाच पाहिजे. समाजाचं काम चालवत असताना काही लोकांना जवळ ठेवावं लागतं, काही लोकांना काम करावं लागतं. आता त्यांच्या हातनं काय तर चुका झाल्या आणि आम्ही उठलो आणि त्या महाराजांच्यावर जर आम्ही लादत बसलो, काय असणार आहे त्याच्यामध्ये? काही असत नाही लक्षात. पण आमचं पूर्वीचं वैरत्व, स्पर्धा, पंथ, संतवाद आमच्या गुरुजांनी ते परंपरावाद इथं काढून विनाकारण 5 विनाकारण पंचात घ्या म्हणून विनाकारण कशाबद्दल बसतो, विनाकारण त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करत बसतो. त्या बिचाऱ्या साधूची काही चूक नसते, त्या समाजाची काही चूक नसते. कोणतरी एकटा बाहेर मिळतोय, कोणतरी काय तर करतोय आणि आम्ही सगळ्या समाजाला, सगळ्या साधूंना घेऊन बसतो. पहिला नियम होऊ
महत्वाचं. रोज इथे अष्टक करायचं, रोज इथे भगवंतांचा अभिषेक करायचं, रोज स्वाध्याय करायचं. आज तुम्ही जर स्वतःला खरं धर्मात्मा मानत असाल तर पहिला एक नियम करा, एक आयोजन करा. आमच्या मोबाईलवर कुठल्याही साधूची, कुठल्याही संघाची, कुठल्याही ब्रह्मचार्यांची, कुठल्याही ब्रह्मचारिणींचं कुठल्याही बाबतीत मेसेज चुकीचे, अप्रभावनीचे, चुकीचं काय आलं तर आम्ही त्याला आमच्या मोबाईलमध्ये थारा देणार नाही आणि आम्ही त्याला पुढे फॉरवर्ड करणार नाही. एक नियम घ्या तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही नक्की, मी तुम्हाला सांगतो, भगवान व्हायला लेट होईल पण नरकात तर नक्कीच जाणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आहे आम्हाला असलं तसलं नियम घ्यायचं झालंच. देवाची पूजा करतो रोज पण आम्ही गावचं उत्सव करायचं सोडणार नको. सम्यक तो अगोदर आहे की नाही गॅरंटी नाही. आणि त्याच्यात जरा झालं असलं तर त्याने आम्ही मुनी महाराजांची चेष्टा, मस्करी, निंदा करत बसलो. म्हणून मी ते बघितलं नाही, ऐकलंच होतं, नको म्हटलं, नकोच ते बघायला. म्हणून तुम्हाला वाईट वाटत असेल मी बोलतोय, मी वैयक्तिक कोणाबद्दलही बोलत नाही, मला कुठल्या संघाबद्दल बोलायचं नाही, मला फक्त व्यवस्था सुधरवायचा मी काही ठेका घेतला नाही. पण तुम्ही मला एवढ्या चांगल्या भावनेनं पोटाला घालताय तर तुमचं चांगलंच व्हायला पाहिजे, एवढंच माझे चांगले भाव आहेत. म्हणून असे दोष, अशा त्रुटी करू नका. आम्हाला काही जगाचं काय घ्यायचं नाही. जग की चिंता छोडकर अपना ही पहचान, कुआ छानना छोड़ दो अपना लोटा छान. हे ज्याला कळलं त्याचं सम्यक भविष्यात सुरक्षित राहणार आहे, त्याचं चारित्र्य भविष्यात सुरक्षित राहणार आहे आणि त्याचा मोक्ष आपोआप लवकर जवळ येणार आहे. आणि हेच सम्यक्त्व तुमचं आमचं राहू दे. आजच्या शैवक्षमिक सम्यक्त्वाचा फळ आणि त्याची आराधनेचं फळ भविष्यातील शैविक सम्यक्त्वाची प्राप्ती आणि अनंत गुणांच्या, सिद्ध भगवंतांच्या गुणांची प्राप्ती होण्यासाठी निमित्त ठरू दे. एवढीच मंगल भावना या ठिकाणी करतो. बोलत असताना ज्यांची मन दुखावले, ज्यांना वाईट वाटलं असेल, ज्यांना वाटलं असेल महाराज आमच्यावर बोलले किंवा आमच्या गुरुच्यावर बोलले, मी आता जीवाने घेऊन सांगतो, इंटरनल मी कोणालाही वैयक्तिक कधी काय बोलत नाही. पण ज्या त्यावेळेचे विषय आणि प्रसंग घेऊन आम्हाला ते बोलावं लागतात तर तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी आज हाच वास्तविक संकल्प करूया की इथून पुढं आम्ही कुठलेही देव, शास्त्र, गुरु आणि धर्म आणि देश याचा आम्ही नाही होईल असल्या कुठल्याही गोष्टींना आम्ही आमच्या मोबाईलमध्ये आम्ही आधार देणार नाही. जय बोलो 24 भगवान की